याच पद्धतीने तुम्ही भरलेलं कारलं नक्की करून बघा मैत्रिणींनो, अजिबात कडू होणार नाही. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला भरलेलं कारलं ही रेसिपी दाखवणार आहे. त्याकरिता बघा मी ही मीडियम साईजची 3 कारली घेतलेली आहेत. आपल्याला याच पद्धतीने अशी कट करून घ्यायची आहेत. आतल्या बिया आहेत त्या चाकूने किंवा चमच्याच्या साहाय्याने फिरवून घ्यायच्या, नाहीतर काय होतं बिया आहेत ना त्या आपल्या बोटाच्या नखामध्ये घुसतात आणि आपल्याला बोंबलत बसायची वेळ येते. तर असं न करता याच पद्धतीने बिया काढून घ्या. तर चला सगळ्या बिया आता मी काढून घेते आणि बघू शकता तुम्ही सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. मैत्रिणींनो, अगदी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण काय होतं आहे अर्धवट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मी कशी रेसिपी बनवली आहे हेच समजत नाही. तर बघा आता मी कारलं कट करून घेतलं आहे आणि आता मसाल्याकरिता इथे बघा मी काय काय घेतलं आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत, फुटाणे डाळ घेतलेली आहे, धने घेतलेले आहेत, तीळ, जिरे, आमसूल आणि हळद आणि ही आहे घरगुती चटणी आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं आपल्याला ना भाजून घ्यायचं आहे. लगेच आपण कारल्यामध्ये तोपर्यंत हळद मीठ भरून घेऊयात. याच पद्धतीने बघू शकता हळद मीठ आपल्याला भरून घ्यायची आहे. पूर्ण कारल्याला या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. अगदी भरून कारलं करण्याची ही वेगळी पद्धत आहे. तुम्ही याच पद्धतीने नक्की करा, कारलं कसलंच कडू होणार नाही. आणि माझी रेसिपी तुम्हाला थोडीही आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा मी आता ह्या कारल्यांना हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आमसूल आहे ना ते भरून घेतोय. आमसूल भरायचं आणि आता मेन बघा इथं मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे. आपल्याला अगदी 1 ते 1.5 मिनटासाठी हे कारलं याच पद्धतीने वाफवून घ्यायचं आहे. जास्त पण वाफवायचं नाही बरं का मैत्रिणींनो, नाही तर त्याचा होईल गाळ. तर अगदी 1 ते 1.5 मिनटासाठी असं वाफवून घ्यायचं आहे. तर लगेच बघा मी आता हे कारलं इथं वाफवून घेते 1 ते 1.5 मिनटासाठी. तोपर्यंत मसाला करून घेऊयात. मसाला करण्याकरिता इथं बघा मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छान तापलेली आहे. आता आपण हा मसाला बनवण्याकरता शेंगदाणे छान भाजून घेतोय. खूप सुंदर कारलं होतं मैत्रिणींनो, तर तुम्हाला समजेलच पुढे. तर बघा आता शेंगदाणे चांगले खरपूस भाजले की त्याच्यामध्ये फुटाणे डाळ घालून घेऊयात. फुटाणे डाळ ही मंद गॅसवरतीच खरपूस भाजून घ्यायची. नंतर धने टाकायचे, जिरे टाकायचे, तीळ टाकायचं आणि तेही चांगलं अगदी काही सेकंद परतून घ्यायचं. हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे, तेही छान असे परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे. तर भरलं कारलं करायला मैत्रिणीनं थोडा वेळ लागतो. ही रेसिपी करायला काय 5 ते 10 मिनटं नाही लागत. भरलं कारलं करायचं म्हटलं की अगदी पाऊण तास तर सहज जातो. आणि आता भाजलेलं आहे बघा सगळं. तर त्याच्यामध्ये हळद आणि ही कोल्हापुरी तिखट टाकून घेते आणि हेही अगदी सेकंदभर परतून घेते. मसाला टाकल्यानंतर खमंग असा वास सुटतोय घरात. आता चला कारलं बघूयात. तर कारलं बघा इथे अगदी 1 ते 1.5 मिनटासाठी मी वाफवून घेतलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता. चला लगेच आता हे खाली उतरून घेऊयात आणि वाटण मसाल्याचं करून घेऊयात. याच पद्धतीने तुम्ही नक्की कारलं करून बघा मैत्रिणींनो, अजिबात कसलंच कडू होत नाही. आणि ज्यांना कारलं आवडत नाही ना तेही अगदी आवडीने खातील. इतकी चविष्ट ही भरलं कारल्याची रेसिपी होते मैत्रिणींनो, तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला आता पटकन मसाला बनवून घेते. आणि हा मसाला तुम्ही जी कोणती भरली भाजी बनवाल, म्हणजे वांगी बनवाल किंवा तोंडली बनवाल, दोडका बनवाल, अजून कोणतीही भाजी असू दे तुम्ही त्या भाजीला हा मसाला वापरू शकता. तर चला पटकन आता मी हा मसाला करून घेते आणि लगेच आता आपल्याला आणि या मसाल्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात. तर बघू शकता मी मीठ टाकून घेतले. लगेच आता मी बारीक करून घेते. तर बघा मस्त असा कोरडा मसाला तयार झालेला आहे. तर खूप मस्त आणि चविष्ट होते. कोणतीही रेसिपी करा तुम्ही या मसाल्याने. तर बघू शकता इथे छान असं मसाला झालेला आहे.
आता सगळा मसाला मी या ताटामध्ये काढून घेते. आता मला याचं भरलं कारलं बनवायचं आहे, त्याच्यामुळे लगेच मी ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर थोडी जास्तच घालायची मैत्रिणींनो, त्यामुळे काय होतंय खूप छान असा सुगंध येतो आणि गावरान कोथिंबीर घातल्यावर तर बघायलाच नको, इतकी भारी वाटते ना, काय सांगू तुम्हाला. आणि चला आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मी सगळं. आता आपण हा सगळा मसाला आहे ना कारल्यांमध्ये पटपट पटपट भरून घेऊयात. तर बघू शकता इथे मी आता, आणि हे जे कारल्यामध्ये वाफवताना आपण जे आमसूल घातलं होतं ते आमसूल ना असं हाताने या पद्धतीनं चुरायचं आणि याच मसाल्यामध्ये घालायचं. जर तुम्हाला ते आमसूल नको असेल तर ते तुम्ही बाजूला काढलं तरी चालेल. पण इथे बघा मी सगळ्या कारल्यांमधलं आमसूल आहे ना ते याच्यामध्ये या मसाल्यामध्ये हाताने चुरून घातलेलं आहे. आता मी सगळी कारली या पद्धतीने भरून घेते. आणि मेन म्हणजे प्रवासामध्येही तुम्ही जर तुम्हाला कारलं आवडत असेल तर नेऊ शकता. 3 ते 4 दिवस भरलं कारलं सहज टिकतं. तर आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आणि आवडीप्रमाणे लसूण घालून घ्यायचा. अगदी 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या अशा प्रकारे ब्राऊन झाल्या की याच्यामध्ये थोडासा मसाला घालून घेऊयात. आणि आता आपल्याला ही कारली याच पद्धतीने इथे ठेवायची आहेत, म्हणजे घालायची आहेत या कढईमध्ये. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भरली कारल्याची ही रेसिपी. नक्की ट्राय करा मैत्रिणींनो, आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पहा. चला आता झाकण ठेवूयात 5 ते 7 मिनटाकरिता. अगदी जास्त वेळ ही झाकण ठेवायचं नाही. तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनटात किती छान अशी कारली वाफरलेली आहेत, म्हणजे झालेली आहेत. पाण्याचा एकही थेंब न घालता खूप सुंदर रेसिपी होते मैत्रिणींनो. आता हे परत मसाला टाकून, जो मसाला राहिला होता तो मसाला मी वरून टाकून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून अगदी 5 ते 10 मिनटासाठी मी चांगला आता वाफवून घेतलेला आहे परत त्याला. तर तुम्ही इथे बघा आपलं भरलं कारलं ही रेसिपी तयार आहे. तुम्हाला मी हाताने दाबूनही दाखवते. अगदी पाण्याचा एक थेंब न टाकता कारलं शिजलेलं आहे, त्यामुळे 4 ते 5 दिवस ही रेसिपी सहज राहते. फ्रीजमध्ये ठेवू शकता, बाहेर शक्यतो नका ठेवू, पण फ्रीजमध्ये राहते. तर कशी वाटली ही रेसिपी भरलं कारलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. परत भेटू तुमच्याच आवडीच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त रेसिपी एन्जॉय करा. आणि रेसिपी जर तुम्ही केली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमची ही भरलं कारलं रेसिपी कशी झाली होती. मस्त खा आणि स्वस्त राहा मैत्रिणींनो. तर बघू शकता छान अशी भरलं कारलं रेसिपी तयार आहे. तर बघू शकता सुंदर अशी रेसिपी आहे. तर चला भेटू परत.